नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या ह्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण AI समिट 2026मध्ये भारताचे IT मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या एका वक्तव्यावर चर्चा करणार आहोत. या समिटमध्ये श्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की भारतामध्ये येणाऱ्या 2 वर्षामध्ये कमीत कमी अमेरिकन डॉलर 200 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट AIच्या क्षेत्रामध्ये येणार आहेत. हे त्यांनी कुठल्या आधारावर सांगितले हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. श्री अश्विनी वैष्णव यांच्या मते आत्ताच्या घडीला सुद्धा भारताच्या हातात $70 बिलियन इन्व्हेस्टमेंट आहेत. यामध्ये प्रामुख्याने मायक्रोसॉफ्टचे 17.5 बिलियन, गुगलचे 15 बिलियन आणि ॲमेझॉनचे एकट्याचे 35 बिलियन हे आहेत. या तिन्हींची आपण समजा बेरीज केली तर तीच 57.5 बिलियन होते आणि इतर कंपन्या ह्याच्यामध्ये सामील गेल्या तर ते 70 बिलियनपर्यंत आकडा आजच्या घडीलाच जातो. 2026च्या अर्थसंकल्पामध्ये भारताने 2047पर्यंत जे भारतात नव्याने येणारे डेटा सेंटर्स आहेत त्यांच्यावर 0 टॅक्स म्हणजेच की त्यांना टॅक्स हॉलिडे देण्याची हमी दिलेली आहे. ह्या आधारे अदानी ग्रुपनी येणाऱ्या काही वर्षामध्ये $100 बिलियन इन्व्हेस्टमेंट भारताच्या AI सेक्टरमध्ये करण्याची हमी दिलेली आहे. तसेच रिलायन्स कंपनीनी गॅरंटी दिली आहे की ते पण $110 बिलियन इन्व्हेस्टमेंट भारताच्या AI सेक्टरमध्ये आणि डेटा सेंटर्समध्ये करतील. अशा प्रकारे अश्विनी वैष्णव यांचं जे अनुमान आहे की येणाऱ्या 2 वर्षामध्येच फक्त भारतामध्ये $200 बिलियन AI आणि डेटा सेंटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट होईल, तर हे अनुमान अगदी बरोबर आहे. या बलाढ्य कंपन्यांप्रमाणेच ओपन AIनी सुद्धा डेटा सेंटर उघडण्याची खात्री दिली आणि त्यांचं पहिलं भारतातलं ऑफिस पण त्यांनी उघडलेलं आहे. याचबरोबर कंट्रोल S कंपनी $2 बिलियन आणणारे अशा अनेक कंपन्यांनी या AI समिटमध्ये त्याच्या पुढे मागे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताच्या AI सेक्टरमध्ये आणि डेटा सेंटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची हमी दिलेली आहे. गुगलचे CEO श्री सुंदर पिचाई यांनी AI समिटमध्ये सांगितले की गुगल ही कंपनी भारताबरोबर AIच्या 5 स्टॅक्समध्ये पार्टनरशिप करेल. तर AIचे 5 स्टॅक्स कुठले असतात आधी आपण हे समजून घेऊ. AIचा सगळ्यात पहिला जो लेअर असतो त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉम्प्युटर लेअर म्हणतात. त्याच्यामध्ये लागणारं सगळं हार्डवेअर असतं. त्याच्यावरती डेटा स्टोरेज लेअर असतो. त्याच्यावरती मॉडेलिंग फ्रेमवर्क लेअर असतो. त्याच्यावरती ॲप्लिकेशन आणि डेव्हलपमेंट लेअर असतो आणि सगळ्याच्यावरती मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन लेअर असतो. तर या 5 लेअर्समध्ये गुगल भारताबरोबर काम करेल असं श्री सुंदर पिचाई यांनी सांगितले. आपण समजा बघितलं तर गुगल ह्यासाठी सस्टेनेबल एनर्जीमध्ये निवेश करत आहे. त्यानंतर AI मॉडेल्स डेव्हलप करण्यामध्ये लोकल रिसर्च आणि टॅलेंट डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा गुगलचा चांगल्यापैकी निवेश आहे. याचं एक उदाहरण आपण घ्यायचं झालं तर गुगलच्या डीप माइंडनी भारत सरकारबरोबर पार्टनरशिप केली आहे आणि जेन AIनी जवळजवळ 10,000 स्कूल्सबरोबर पार्टनरशिप केलेली आहे. याचबरोबर क्लाउड आणि AIसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी रिलायन्स जिओनी 150 मेगावॉटचा राजस्थानमध्ये एक रिन्युएबल एनर्जीचा प्रोजेक्ट पण सुरू केलेला आहे. श्री वैष्णव म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच भारतामध्ये समजा $200 बिलियन इन्व्हेस्टमेंट पुढच्या 2 वर्षात येऊ शकली तर भारताचं कायापालट होईल आणि भारताच्या AI सेक्टरचं पण कायापालट होईल. याच प्रकारे जसं गुगलच्या श्री सुंदर पिचाईंनी आश्वासन दिले आहे की ते भारताबरोबर 5 AIच्या स्टॅकमध्ये पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी करतील, तसं ती आश्वासनंसुद्धा समजा खरी उतरली तर याने भारताला प्रचंड लाभ होणार आहे. तर आपल्याला या समिटनंतर एवढंच बघायचं आहे की या समिटमध्ये जी दिलेली आश्वासनं आहेत ती खऱ्या रूपामध्ये जमिनीवर उतरत आहेत का. ह्या विषयावर अजून काही समजा वेगळी माहिती असेल तर मी तुमच्याकडे ती जरूर घेऊन येईन. आमचा व्हिडिओ समजा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.